शिक्षक सहकार संघटना राज्याध्यक्ष। उद्या शिक्षक सहकार संघटनेचं महिला शिक्षिका, शिक्षक व त्यांचे कुटुंबीय यांच्यासह मुंडन आंदोलन आझाद मैदान येथे करणार आहोत। आमचा हा विषय आहे की आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा शासनाने राबवण्यापूर्वी सरळ पोर्टलवरती नवीन भरती चालू केली आहे। आमची शासनाला गेल्या 3 वर्षापासून मागणी होती की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली करण्यात याव्यात, 7वा टप्पा राबवावा, परंतु त्यांनी तो 7वा टप्पा राबवला नसल्यामुळे आम्ही शासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी उद्या लक्षवेधी मुंडन आंदोलन करणार आहोत। तसेच आमचा हा टप्पा जर नवीन भरतीपूर्वी राबवला तर भरतीच्या कुठल्याही जागेवरती कुठलाही परिणाम होणार नाही, परंतु गेल्या 20 वर्षापासून जे शिक्षक आमचे इतर जिल्ह्यामध्ये काम करत आहेत त्यांना स्वजिल्ह्यामध्ये येण्याची संधी या नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदली टप्पा केल्यास भेटणार आहे। त्यामुळे माझ्या शासनास कळकळीची विनंती आहे की नवीन भरतीपूर्वी आंतरजिल्हा बदलीचा 7वा टप्पा राबवा आणि त्यानंतरच नवीन भरती करण्यात यावी। तुम्ही परवानगी घेऊन मुंडन करणार तर किती महिलांनी प्रवेश करतील असं? याच्यामध्ये जवळपास 5000 शिक्षकांची आम्ही परवानगी घेतलेली आहे आंदोलनासाठी। महिला शिक्षिका ज्या आहेत ते स्वयंस्फूर्तीने यामध्ये मुंडन करणार आहेत, त्यामुळे त्यांचा निश्चित आकडा सांगता येणार नाही, परंतु जे काही आंदोलक आहेत ते जवळपास सगळेच्या सगळे मुंडन आंदोलन करून शासनाच्या निदर्शनास आमची या मागण्या आणून देणार आहेत। एकीकडे लाडकी बहीण योजना लावतात आणि दुसरीकडे तुम्ही शिक्षकांचं मुंडन आंदोलन करणार आहे, कसं पाहताय? खूप साधी मागणी आहे आणि एवढ्या साध्या मागणीसाठी मुंडन आंदोलन करावं लागतं यासारखं दुर्दैव ही गोष्ट नाही। आम्ही गेल्या 3 वर्षापासून ग्रामविकास मंत्री, शिक्षण मंत्री यांच्याकडे पाठपुरावा करतोय, परंतु त्यांनी या गोष्टीकडे लक्ष न दिल्यामुळं आज आमच्यावर ही वेळ आलेली आहे। सरकारला आम्ही विनंती करतोय की जर तुम्ही समजा आमचा हा प्रश्न तात्काळ मार्गी लावला तर आमचा एकही शिक्षक उद्या मुंडन आंदोलन करणार नाही, परंतु जर शासन आमच्या मागणीकडं लक्ष देत नसेल तर सगळे आंदोलक उद्या शासनाचा निषेध म्हणून शासनाच्या लक्षात आणून देण्यासाठी मुंडन करतील। महिला मुंडनच का? आम्ही गेल्या 2-3 वर्षापासून शिक्षकांचं मुंडन करतोय। आम्ही जेव्हा मुंडन केलं तेव्हा आमचे प्रश्न सुटले, परंतु ह्यावेळी बऱ्याच महिला बदलीग्रस्त आहेत आणि त्या आत्महत्यापर्यंत पोहोचल्या होत्या। त्यांच्या बऱ्याच आमच्याकडे प्रतिक्रिया आहेत, काही जणांची घटस्फोटही होत आहेत। मग त्यांनीच आमच्या पुढं सांगितलं की सर आम्ही आत्महत्या करतोय, त्यापेक्षा आम्ही मुंडन करू, तुम्ही शासनाला अल्टिमेट द्या, शासनाला तुम्ही लक्षात आणून द्या आमच्या समस्या, आमच्या अडचणी। त्यामुळं त्यांच्या अडचणी, त्यांच्या समस्या शासनास निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही हे आंदोलन करतो। निश्चितपणे आम्ही त्यांना विनंती करू की त्या एक संवेदनशील महिला आहेत आणि त्यांना निश्चित ह्या शिक्षक महिलांची भावना कळेल। आणि यापूर्वी पहिल्यांदा ज्यावेळेस मुख्यमंत्री महोदय मुख्यमंत्री झाले होते आपले देवेंद्र फडणवीस साहेब, त्यावेळेस त्यांच्या पत्नी नागपूरला सर्व्हिसला होत्या आणि त्यांची बदली त्यांनी नागपूरहून मुंबईला केली होती। त्यावेळेसही आम्ही त्यांना फोकस केलं होतं, विनंती केली होती। अशाच आमच्या महिला भगिनी आज 700-700, 800-800, 1200 किलोमीटर लांब काम करत आहेत गेल्या 15 ते 20 वर्षापासून। मग आपल्या सर्वांना कुटुंबाची गरज आहे, तसं ह्या शिक्षकांना सुद्धा कुटुंबाची गरज आहे, म्हणून आम्ही त्यांनाही विनंती करतो की त्यांनीही आमच्या मुख्यमंत्री महोदयांना ही बाब लक्षात आणून द्यावी आणि महिला शिक्षकांचं मुंडन होण्याआधी त्यांचा प्रश्न सोडवावा। गुन्हे दाखल जर झाले तर निश्चित जे काही कायदेशीर प्रोसेस असेल आम्ही त्याला सामोरे जाऊ शकतो। शेवटचं पहिली गोष्ट सांगू इच्छितो की आम्ही हे आव्हान करत नाही, हे आमच्या लोकांकडून स्वयंस्फूर्तपणे आलेलं आहे आणि आम्हाला विश्वास आहे की हे सरकार संवेदनशील आहे, मुख्यमंत्री संवेदनशील आहेत आणि निश्चितपणे महिला मुंडन होण्याच्या अगोदर ते आमच्या मागण्यांचा विचार करतील आणि शिक्षण मंत्रीसुद्धा आमच्या मागण्यांची दखल घेतील याचा आम्हाला अंदाज आहे।